सर्वांना नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, एक 2 दिवसापूर्वी राज्याचे माजी राज्यमंत्री आणि सध्या आमदार असणारे, सततच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व आहे आमदार बच्चू कडू यांनी 2 दिवसापूर्वी एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेटमेंट राज्यामध्ये दिलेला आहे. त्या स्टेटमेंटची मीडियाने बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेतलेली नाही, कारण ते घेणारही नाहीत. कारण या देशातला जो मीडिया आहे, यांना ज्या पद्धतीनं या देशामध्ये लोकशाहीचं परिवारीकरण झालं आहे, म्हणजे घराणेशाहीमध्ये रूपांतर झालं आहे, तशाच पद्धतीनं ब्युरोक्रेसीचं सुद्धा घराणेशाहीमध्ये रूपांतर करण्यामध्ये या देशातली सगळीच एकंदरीतच, ज्याला आपण 4 पिलर्स म्हणून, चौथा पिलर म्हणून मीडियाला उभं करतो, तर खरं मीडियासुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकून पुढं जाण्याच्या तयारीत आहे. अतिशय महत्त्वाचा आणि लोकशाहीचं सामाजिकरण करणारा असा हा विचार आमदार बच्चू कडू यांनी मांडला. एका घरामध्ये एकालाच सरकारनं नोकरी द्यावी, ही जी त्यांची भूमिका होती, तर ही भूमिका अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. काय झालेलं आहे की जसं राजकारणामध्ये बापाच्या नंतर मुलं, मुलाच्या नंतर नातू, नातूच्या नंतर पंतू, अशा पद्धतीनं जे लोकशाहीचं घराणेशाहीकरण झालेलं आहे, त्याच पद्धतीनं नोकरशाहीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. आरक्षण हा जरी डिफरंट पार्ट असला तरी लोकांच्या नीतिमत्तेमध्ये अजूनही इतका बदल झालेला नाही की माझ्यासोबत माझ्या बाजूच्याचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. इतकी नैतिकता अजूनही लोकांची या देशामधल्या प्रगल्भ झालेली नाही. त्यामुळे बच्चू कडूसारख्या आमदारांनासुद्धा कधी कधी वैतागून असे स्टेटमेंट द्यावे लागतात. कारण आपण जर राज्याच्या नोकरशाहीमधली जर डिटेल्स काढून बघितली तर एका घरामध्ये 3-3, 4-4, 5-5 कर्मचारी आहेत आणि एका घरामध्ये काहीच नाही म्हणण्यापेक्षा 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष त्या घरातली मुलं प्रयत्न करूनसुद्धा लागत नाहीत. पण ज्याच्या घरामध्ये ऑलरेडी कोणीतरी सर्व्हिसवाला आहे, ऑलरेडी कोणीतरी अधिकारी आहे, ऑलरेडी कोणीतरी नोकरशाह आहे, त्याच्या घरातली पोरं मात्र मागच्या दाराने पटकन भरली जातात, पटकन लावली जातात आणि त्याच्या घरातलं जे सरकारी नोकरीमधलं प्रमाण आहे ते वाढत जातं आणि जो गरीब आहे त्याच्या घरी मात्र सरकारी नोकरीचा कधी दरवाजाच उघडत नाही. त्यामुळं ब्युरोक्रेसीमधून निर्माण होणारी ही भांडवलशाही है ना, लोकशाहीमधून सुद्धा पॉलिटिक्समधून निर्माण होणारी भांडवलशाही, ब्युरोक्रेसीतून निर्माण होणारी भांडवलशाही, या दोन्हीही भांडवलशाहीच्या मध्ये सर्वसामान्य माणूस सँडविच होतो आहे. सर्वसामान्य माणसाचा सँडविच होतो आहे, तो पिचला जातो आहे. त्यामुळे राज्यामध्ये असा कायदा, खरं तर बच्चू कडूंनी हे पब्लिकली किंवा माध्यमांच्या पुढं बोलण्यापेक्षा राज्याच्या जेवढ्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये एखादं ऑर्डिनन्स जर विधानसभेमध्ये आणलं असतं तर त्यावर चर्चा होऊन काहीतरी पुढं मार्ग निघाला असता. पण आपल्या राजकारण्यांना सवय आहे स्टंट करण्याची. त्याचं कारण असं आहे की बच्चू कडूसुद्धा स्वतः एकाच मतदारसंघातून 4-4 वेळा निवडून आलेत. पण बच्चू कडूंनी कधी एखाद्या कार्यकर्त्याला बाबा तू उभा राहा, आता मी नाही उभा राहत, अशी भूमिका बच्चू कडूंनी कधी घेतली नाही. त्यामुळं त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटचा मी पुरस्कर्ताच आहे, पण स्वतः त्याचं आचरण जर बच्चू कडूंपासून सुरुवात झालं आणि बच्चू कडूंनी येणाऱ्या विधानसभांमध्ये आपला मतदारसंघ जर आपल्या एका कार्यकर्त्याच्या ताब्यामध्ये दिला तर पुन्हा एकदा लोकशाहीचं सामाजिकरण व्हायला सुरुवात होईल आणि त्याची सुरुवात बच्चू कडूंसारख्या वैचारिक व्यक्तीनं करणं काळाची गरज आहे. आणि हे करत असताना नोकऱ्यांचं जे सार्वत्रिकरण आहे, सामाजिकरण आहे, हे झालंच पाहिजे. अन्यथा या देशामध्ये ब्युरोक्रेसी ही उद्याची भांडवलशाही व्यवस्था होऊन बसेल आणि पॉलिटिकल भांडवलशहा आणि ब्युरोक्रेसीमधला भांडवलशहा हे दोघं मिळून या देशातील लोकशाही पूर्णपणे
भस्मसात करून टाकतील, खाऊन टाकतील, गिळून टाकतील आणि सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्य ठिकाणीच राहील. त्यामुळं एका घरामध्ये एक नोकरी झालीच पाहिजे. त्याच पद्धतीनं पॉलिटिकली सिच्युएशनमध्ये सुद्धा, राजकारणामध्ये सुद्धा एका घरामध्ये एकच व्यक्ती राजकीय पटलावर आला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीने राजकारणामध्ये येणे हे सुद्धा प्रतिबंध लादण्यात आले पाहिजेत. असे कायदे तयार करण्यात आले पाहिजेत. लोकशाहीचा अर्थ असा होत नाही की एकाच घरातल्या कितीही लोकांनी तिचा उपभोग घ्यावा आणि बाकी घरातल्यांनी उपाशीच राहावं, याचा अर्थ लोकशाही होत नाही. लोकशाहीचा अर्थ सर्वांनाच तिचा उपभोग घेता आला पाहिजे आणि सर्वांना तिचा जर उपभोग घेता आला नाही तर तिला लोकशाही नाही, तर तिला घराणेशाही म्हणतात. आणि आज राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये घराणेशाहीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोट केलं जातं आहे की त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यामुळं बच्चू कडूंचं हे जे स्टेटमेंट होतं की एका घरामध्ये एकाला नोकरी असली पाहिजे, दुसऱ्याला नसली पाहिजे, तर त्यासाठी बच्चू कडूंनी विधानसभेमध्ये असा एखादा ठराव आणला पाहिजे आणि राज्यामध्ये तरी तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी बच्चू कडूंनी काम केलं पाहिजे. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. कारण लोकशाहीचं सामाजिकरण जर झालं नाही तर ही पुन्हा ब्युरोक्रेसीमधून येणाऱ्या भांडवलदारांची रखेल होईल, जशी आज पॉलिटिक्समधून आलेल्या भांडवलदारांची रखेल झालेली आहे. आपण पाहतोय या देशामध्ये अनैतिक लोकंसुद्धा पॉलिटिकली सक्सेस झालेली आहेत, पण नैतिक लोक पॉलिटिकली सक्सेस होऊ शकले नाहीत. आता नैतिक आणि अनैतिक यातला जो फरक आहे तो सुद्धा करण्याची आता वेळ नाही, त्यावर आपण कधीतरी बोलू. पण भांडवलशाही, राजकारणामधून आलेली भांडवलशाही, म्हणजे राजकारण हा आजचा धंदा झालेला आहे. पैसे देऊन निवडून यायचं आणि निवडून आल्याच्यानंतर पैसे कमवायचं, हा एक पॉलिटिकली बिझनेस होऊन बसलेला आहे. तसाच नोकरशाही हा सुद्धा एक बिझनेसच झालेला आहे. तिथे पैसे देऊन नोकरीला लावलं जातं आणि नोकरीला लागल्याच्या नंतर भ्रष्टाचार करून पैसे कमावलं जातं. त्यामुळं नोकरी ही आता सेवा राहिली नाही किंवा पॉलिटिक्स ही आता सेवा राहिली नाही, तर ते दोन्हीही धंदे झालेले आहेत, व्यवसाय झालेले आहेत. लोकशाहीचं हे जे व्यावसायीकरण चालू आहे हे लोकशाहीच्या भविष्यासाठी फार मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळं वेळीच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने परिवारवादावर, अर्थात घराणेशाही जी निर्माण होत चाललेली आहे, मग ती राजकारणामध्ये असेल किंवा ब्युरोक्रेसीमध्ये असेल, या दोन्हीही घराणेशाहीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र असे कायदे तयार करून लोकशाहीचं सार्वत्रिकरण करण्यासाठी, सर्वांनाच लोकशाहीमध्ये सामावून घेण्यासाठी एक वोट एक नेशन, ज्या पद्धतीनं एक वोट एक नेशनची जी भूमिका मांडते केंद्र सरकार, त्याच पद्धतीनं एक घर एक नोकरी, एक घर एक राजनेता, एक घर एक देश एक नेशन, अशा पद्धतीची भूमिका मांडून नुसती चालणार नाही, तर त्याला कायद्याचं रूपांतर देऊन त्याच्यावर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. बच्चू कडूंनी मांडलेला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. याची सुरुवात बच्चू कडू स्वतःपासूनच करतील ही सुद्धा अपेक्षा आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.